1 तासापासून व्हिडिओ काढता पण ती व्हिडिओ काही जमून नाही राहिला भाऊ. एवढा राग आला ना डायरेक्ट कपडेच काढून फेकले मग म्या. जय महाराष्ट्र भावानो, मी तुमचा लाडका मंकाय भावा. तर विषय असा झाला की मी आलो तो बस स्टॉप जवळ, तिथं आपले प्रेमाचे माणसं भेटले. मग त्या दोघाला बोललो, तिथून सरळ केळं घ्यायला आलो. केळं घेतले आणि त्यानंतर गेलो सायबर कॅफे वरती. इथं आलो तर ते दादाच नव्हते, आपल्याला आपलं पॅन कार्ड यायचं होतं. जाऊ दे म्हटलं उद्या पाहून घेऊ. मग मी आणि कपिल सरळ गेलो मग रूम वरती. आज आपल्याला जायचं होतं एक नवीन व्हिडिओ काढायला. मग कपडे वगैरे चेंज केले. त्यानंतर मी आणि कपिल निघालो मग आपल्या एखाद्या चांगल्या जागेवर. संध्याकाळचं वातावरण तर एकच नंबर आहे भाऊ. हवेहून डायरेक्ट गावठी रस्त्यावर लागलो. पहिले तर आपल्याला पावडर लागलं भाऊ त्या रस्त्यावर गेलं की. त्यानंतर मंत्री साहेब भेटले आणि मग पोहोचलो आम्ही ग्राउंड वरती. या ठिकाणी काही मुलं क्रिकेट खेळायला येतात, काही जण रनिंग मारायला येतात आणि आपण आलो तर व्हिडिओ बनवायला इथं. तर या बिल्डिंग वरती आपण व्हिडिओ बनवणार आहे. मग मी आणि कपिल बिल्डिंग वरती गेलो. वातावरण तर एकच नंबर होतं. चला म्हटलं आता व्हिडिओ काढून घेऊ. 1 ते 1.5 तास लागला एक व्हिडिओ काढायला आम्हाला. चला व्हिडिओ तो झाला, आता इथंच वर्कआउट करून घेतो म्हणलं. मग त्याच ठिकाणी कपडे चेंज केले आणि या 2 युटावर तुमचा भाऊ बनवणार आहे आता बावडी. पहिले तर वॉर्मअप केलं, त्यानंतर सपाट्या मारून घेतल्या आणि 1 तास कंटिन्यू भाऊ इथंच याम मारला. संध्याकाळ पण झाली होती. चल म्हटलं भाऊ आता घरी जाऊ. मग माईला घेऊन आम्ही निघलो मग घराकडे. भाऊ संध्याकाळी असं होऊ शकते का रांजणगावमध्ये ट्रॉफिक नसणार आहे. मग सरळ आलो आम्ही रूम वरती. पहिले तर हातपाय धुवून घेतले, त्यानंतर डाएट मध्ये केळं खाऊन घेतले. आता म्हणलं भाऊ चल जेवण बनवून घेऊ. तर आज भाजी मध्ये बनवू म्हणे कांद्याची चटणी. शाकाहारी असले ना भाऊ, रोज डाळ खाऊ खाऊ बोर झालं म्हणून कांद्याची चटणीच खातो म्हणलं आज. मग कपिल भाऊ म्हणे मी बनवतो म्हणे कांद्याची चटणी आणि मी लावतो म्हणलं आटा आणि मैया म्हणे मी शकतो म्हणे पोळ्या. 10 ते 15 मिनिटांमध्ये आम्ही स्वयंपाक रेडी केला. कपिलला एवढी भूक लागली तर आमच्या पहिलेच बिल्ड आहे. मग सर्वांनी जेवण केलं. जेवण झाल्यानंतर पहिले तर भांडे धुवून घेतले, त्यानंतर ओटा साफ केला आणि त्यानंतर रूम पण झाडून घेतली. आता हे दोघं लागले होते झोपायला. मी आपला बाहेर गेलो, व्हिडिओ एडिट करायला बसलो आणि आज तुमच्या भावाची नाईट आहे. त्यानंतर तयारी केली आणि निघलो मग कंपनीत जाण्यासाठी. चला मग वाघ जाते तर नाईट शिफ्ट करायला, तुम्ही तेवढं फॉलो करून घ्या.